शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला विजयादशमीच्या, दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मस्तपैकी छान असं सोनं लुटा. मस्त मंडळी, देवाचं सोनं लुटा आणि सोन्यासारखे राहा आणि सोन्यासारखे व्हा. मस्त. खरं सोनं घेण्याची आता आपली हिंमत नसली तरी आज सीमोल्लंघनाच्या दिवशी ही आनंदाचं सोनं वाटूया, आनंदाचं सोनं लुटूया, समाजात आनंद पसरवूया. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज संध्याकाळी. आणि त्याचबरोबर आज आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे, त्याच्यासुद्धा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे काही वेगळी सुट्टी नाही. आज आपल्याला दसऱ्याची सुट्टी आहे फक्त, पण आपण आज बिझी होतो सकाळपासून, म्हणून व्हिडिओ संध्याकाळी आज मी लेट स्टार्ट केला. कारण आज समीक्षाचं तुम्हाला माहिती आहे, समीक्षाची हाराची ऑर्डर होती. दिवसभर ऑर्डर देऊन कंटाळली होती आणि मग थोडा आराम केला आणि मग बोललो चला संध्याकाळी आता देवाची पूजा आपल्याकडे चालली आहे, इकडे साजरे संगीत सरस्वतीची वगैरे. तर चला या पूजा करूया आपण. सगळीकडे मंडळी शांतता आहे. झालं, आज विजयादशमी होती. आकाशात चंद्र. आता वेध लागलेत मंडळी कोजागिरीचे. सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे. आकाशीचा चंद्र बघा. झालं, आता ढोल ताशे जरा शांत झाले आजपासून. आज कुठे कुठे देवीचं विसर्जन पण आहे. झुंजारमधली आमची देवी काल गेली आणि आता ती वाडीतली देवी गेली. आता झाले मंडप आता शांत. आता डायरेक्ट हे आता पुढच्या वर्षी सगळे मंडप बसणार ते पुढच्या वर्षी. हां, पण थोड्याच दिवसात आता धुमधडाका चालू होईलच. ह्या पावसामुळे आजचे ॲक्च्युली आज थोडासा मला तर नाही जाणवलं आज दसऱ्यासारखा असा फील नाही आला. पावसाचं सावट वगैरे हे ते सगळं. पण आता धुमधडाका चालू होईल म्हणजे म्हणणार ना, दिवाळीपूर्वीच आधी 10-12 दिवस आधीच फटाके वाजवायला चालू होतात. आता त्याची लगबग चालूच होईल, कारण आता 21पासनं दिवाळी आहे आणि आज 2 तारीख आहे. 19 दिवस उरले. छान. कुठे कुठे फटाके फुटत आहेत दिसतात आपल्याला. खाली वाडीमध्ये फटाके वाजतायत. आता विजयादशमीचा उत्सव झाला. आता रात्रीचे 11:30 वाजून गेलेत. यावेळेला काय आपण गरबा बघायला तर काय गेलो नाही. खाली समीक्षा वगैरे गेले होते, पण त्यांनी काही शूट नाही जास्त केलं त्या लोकांनी. छान छान छान. मस्त वातावरण छान वाटतं ना. तर चला मंडळी, आता
आता झोपायची वेळ पण झाली. आज काय ऑफिसला सुट्टी होती, कारण आज 2 ऑक्टोबर पण होता, विजयादशमी पण होती, दसरा होता. आणि आज आपण घरातच होतो, कुठे गेलो नाही बाहेर. तर आईला सोनं द्यायला गेलेलो आणि पूजा केली. समीक्षा पण आता आत्ताशी झोपली आहे, कारण वैतागली होती कालपासून. तर आणि आज सकाळी तिने दुधाला पण मदत केली, ऑर्डर पण संपवल्या तिच्या. आपण असा नवीन प्रयोग वर्षात एकदा करतो, कारण तेवढं वेगळं एक करण्याचं एक अर्थात पैसे कमवणं कुणाला नको असं, पैसे कमवायचे असतात, पण त्या निमित्ताने एक वेगळा प्रयोग, वेगवेगळं हे भेटतं, आनंद भेटतो आणि ते आम्ही करतो आणि दरवर्षी करत राहू, पुढच्या वर्षी पण करू. तर आता मंडळी तुमचा या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. आता 33 दसरा झालेला आहे. आता थोड्या दिवसात कोजागिरी पौर्णिमा येईल, थोड्या दिवसात म्हणजे सोमवारीच आहे कोजागिरी पौर्णिमा. उद्या शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी. तर चला मंडळी, आता पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शिवरात्री. असंच बघत बघा चंद्राचं रूप बघा आकाशातलं, असं दिसतंय ना. आता पूर्ण चंद्र सोमवारी दिसेल तुम्हाला, कसा दिसतोय चंद्र. तर आपण तरी आता तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. टिल दॅन, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.